नमस्कार. माझे फेसबुकवरचे मित्र आहेत श्री विक्रम इंगळे. त्यांनी एक सुंदर कथा लिहिली आहे, ती मला आवडली म्हणून मी ती सादर करतो. तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की दाद द्या. 2 दिवसापूर्वी छातीत मध्यभागी थोडी डाव्या बाजूला छोटी कळ आली. नंतर थोड्या वेदना जाणवत होत्या. घरच्यांच्या आग्रहाखातर डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण घेतली. छातीत दुखतंय म्हटल्यानंतर मला लगेचच अपॉइंटमेंट मिळाली. ECG करता माझा नंबर लागतोय तोपर्यंत तिथली असिस्टंट डॉक्टर मला काही प्रश्न विचारत होती आणि त्याप्रमाणे नोटिंगसुद्धा घेत होती. वय किती? मी म्हटलं 39. तिने चमकून माझ्याकडे पाहिलं. कायम लॅपटॉपवर काम करत असल्यामुळे हा जाड चष्मा लागला आणि अनुवंशिक असल्यामुळे टक्कल पडलं. मी हे मनातल्या मनात म्हणालो. तिनं पुढचा प्रश्न विचारला. बाकी काही आजार? नाही. काही व्यसनं? नाही. डायबिटीस आहे का? नाही. ब्लड प्रेशर आहे का? नाही. वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचारून झाले. प्रत्येक प्रश्न विचारताना ती माझ्या वाढलेल्या पोटाकडे बघत होती. मला वाटलं काही शर्टाचं बटन वगैरे उघडं असेल म्हणून मी खाली वाकून बघितलं. तेव्हा मला कळलं की माझं पोट नसून त्याची चांगली गरगरीत ढेरी झालेली आहे. ECG वगैरे झाला आणि मग ती असिस्टंट डॉक्टर मला म्हणाली, आमचे मेन डॉक्टर आहेत, त्यांच्याशी कन्सल्ट करा. मी म्हटलं काही प्रॉब्लेम आहे का? घाबरतच विचारलं जरा. नाही, तसं काही नाही, सगळं नॉर्मल आहे. मला जरा हुश्श झालं आणि मी मेन डॉक्टरकडे माझा नंबर यायची वाट बघत बसलो. नंबर आल्यावर आत गेलो आणि बघितलं तर मेन डॉक्टरमध्ये दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या वर्गातली आरती साठे होती. स्कूल क्रश, बचपन का प्यार. एकतर्फीच होतं म्हणून काय झालं. 40शीच्या जवळ आली तरी अजून तरुणपणाच्या खुणा चेहऱ्यावर दिसत होत्या. तसाच गोरा गुलाबी रंग, घारे डोळे, फक्त त्याच्यावर एक सोनेरी फ्रेमचा चष्मा लागला होता. वयाच्या मानाने खूपच तरुण दिसत होती. चेहऱ्यावरचा ग्लो नव्याने आला होता बहुतेक. त्यामुळे मी असा दिग्मूढ होऊन तिच्याकडे बघतच राहिलो. तिच्यापुढे मीच वयाने खूप मोठा दिसत होतो. तिने मला काही ओळखलं नाही की हा शाळेत आपल्याच वर्गातला आहे म्हणून. त्या ठिकाणी पेशंट नंबरने ओळखला जात असे, त्यामुळे तिला माझं नाव देखील दिसलं नव्हतं. मी म्हटलं मी नंतर ओळख दाखवेन म्हणून मीही काही बोललो नाही. तिने माझा ECG वगैरे बघितला आणि सांगितलं, सगळं नॉर्मल आहे, काही काळजी करण्याचं काम नाही. फक्त रेग्युलर बेसिसवर वॉकिंग करत जा, व्यायाम करत जा आणि काही व्यसनांच्या सवयी वगैरे असतील तर त्या ताबडतोब बंद करून टाका. निघताना मी तिला विचारलं, तू NIESची आरती साठे ना? ती आश्चर्याने म्हणाले, हो. ओळखता का तुम्ही मला? मी तिची उत्सुकता अजून वाढावी म्हणून म्हटलं, 1999च्या 10वीच्या बॅचला होतीस ना तू? अरे हो. ती आणखीन आश्चर्याने म्हणाली. मग मी तिला म्हणालो, ओळखलंस का मला? त्यावर ती म्हणाली, नाही, खरंच नाही हो. तुम्ही कुठला विषय शिकवत होता त्यावेळेला? सर. तिनं सर म्हटल्याबरोबर सर्र दिवशी पुन्हा एकदा माझ्या छातीत कळ आली. नक्की छातीत दुखणं म्हणजे काय आणि हृदयात कळ येणं म्हणजे काय हे त्यावेळी मला जास्त कळलं. बाहेर आलो आणि त्या असिस्टंट डॉक्टरला म्हटलं, मला परत एकदा माझा ECG काढायचा आहे. मला आत्ता आतमधून निघताना एक तीव्र कळ येऊन गेली. धन्यवाद.